आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. ओडिसामध्ये स्थित असलेल्या चार धामापैकी एक जगन्नाथपुरीत हजारो वर्षापासून चालत आलेली भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा मातेची रथयात्रा भारतीय वैदिक संस्कृतीचा विशेष भव्यदिव्य महोत्सव आहे. परंतु सर्वांना पुरीमध्ये जाऊन या महोत्सवामध्ये भाग घेता येत नसल्यामुळे राहता तालुक्यातील गोगलगाव येथून इस्कॉन संस्थेतर्फे जगभरात विविध देशात आणि शहरात रथयात्रा उत्सव आयोजित केला जातो. जगन्नाथजींच्या दर्शनाचा लाभ सगळ्यांना मिळावा या उद्देशाने इस्कॉन संस्थेच्या वतीने राहता तालुक्यातील गोगलगाव आणि लोणीत सलग 4 वर्षापासून ही रथयात्रा काढली जाते. दरवर्षी आषाढ शुक्ल द्वितीयेला रथयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा लोणीमध्ये 16 जुलैला रथयात्रा भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडली. प्रसंगी लोणी खुर्द येथील लोमेश्वर मंदिर येथून सुरू झालेली ही रथयात्रा लोणीगाव, द्वारकाधीश करिअर पॉइंट क्लासेस, स्वागत हॉटेल, प्रवरा रुग्णालयाचे गेट क्रमांक 1 आणि 2 येथील मैदान असा प्रवास करत पुन्हा लोमेश्वर मंदिर येथे आली, जिथे 2,500 भाविकांनी जगन्नाथ महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी रथाच्या मार्गावर झाडूने साफसफाई करून मनमोहक रांगोळ्या काढल्या गेल्या. संस्थेच्या अनेक वरिष्ठ ब्रह्मचारी आणि गृहस्थ भक्तांच्या उपस्थितीमध्ये भगवान जगन्नाथांची पूजा करून रथाची सुरुवात झाली. श्रीमान भगवान प्रभूजी, श्रीमान विठ्ठलानंद प्रभूजी, श्रीमान इंद्रधुन्य प्रभूजी, श्रीमान राधिका रमण प्रभूजी आणि इतर भक्त यावेळी उपस्थित होते. द्वारकाधीश करिअर पॉइंटच्या विद्यार्थ्यांनी फुलांच्या वर्षावाने रथाचे आणि भक्तांचे स्वागत केले. शिक्षक वीर राघव यांनी येथे सर्व विद्यार्थ्यांसोबत आरती गाऊन जगन्नाथजींची पूजा केली. त्या निमित्ताने माजी मंत्री आणि आमदार अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी उपस्थित राहून जगन्नाथजींची पूजा केली. स्वागत हॉटेलचे मालक रवी तापडिया यांनी सर्व भाविकांना खीर आणि फळांच्या रसाची व्यवस्था केली होती. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या गेट नंबर 1 समोर असलेल्या विखे पाटील कॉम्प्लेक्सच्या मालकाने सर्वांसाठी अल्पोपहार आणि सरबताची देखील व्यवस्था केली होती. तसेच थंड पेयाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. प्रवरा मेडिकल मधील हजारो डॉक्टरांना यावेळी रथ ओढण्याचा आणि इस्कॉन तर्फे जागोजागी वितरित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ घेता आला. प्रवरा दवाखान्यात सौ सुवर्ण राजेंद्र विखे यांच्या तर्फे जगन्नाथजींची पूजा करण्यात आली. लोमेश्वर मंदिरात या रथाची सांगता झाली. त्यावेळी लोणी खुर्दचे माजी सरपंच श्री जनार्दन घोगरे व श्रीमती सौ प्रभावती घोगरे यांनी देखील जगन्नाथजींची पूजा केली. सुमधुर कीर्तनाच्या आणि ढोल ताशांच्या गजरात भाविकांचा आनंद नृत्याच्या रूपात व्यक्त होत होता. या सर्व आनंदमय, दिव्य आणि भक्तिमय सोहळ्यात वातावरण लोणीचे दुमदुमून निघाले आणि हरे राम हरे कृष्णा या गजराने यावेळी परिसर दुमदुमला. सिटी लाईन न्यूज साठी प्रतिनिधी श्रीपाद बोकंदर, लोणी. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले, निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.